नमस्कार. मी डॉक्टर पूजा संजय गायकवाड. आज मी इथे आरोग्य शिबिर ठेवली आहे, जी फ्री ऑफ कॉस्ट आहे, मोफत आहे सर्व लोकांकरता. त्याच्यामध्ये ब्लड टेस्ट, डिफरंट टाइप्स ऑफ ब्लड टेस्ट, जसं ब्लड शुगर झालं, LFT किंवा अजून KFT वगैरे असे जे रिलेटेड डिजीज आहेत त्या सर्व, आणि इवन जे कॅन्सर पेशंट्स असतील ज्यांना गाठीचे किंवा कशाचे प्रॉब्लेम्स असतील किंवा फिमेल्सचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या पण आम्ही इथे चाचण्या करत आहोत. आणि जे व्हायरल आता सध्या चालू आहे त्या सगळ्या गोष्टींची चाचणी करून आम्ही मेडिसिन्स फ्री ऑफ कॉस्ट देत आहोत. आणि ECG सुद्धा करतोय. आणि जर कोणाला आयचे ऑपरेशन्स वगैरे किंवा दुसऱ्या कोणत्या स्किन डिजीज वगैरे असेल, मीन्स ओव्हरऑल A to Z सर्व आम्ही सुविधा इथे उपलब्ध केलेली आहे. आज भारतीय जनता पार्टीतर्फे 15 नंबर पॅनलमध्ये आज आरोग्य शिबिर, महाआरोग्य शिबिर घेतलेलं आहे. या आरोग्य शिबिरामध्ये जे गरीब गरजू आणि या ज्येष्ठ नागरिकांना ज्या आजार उद्भवतात, या आरोग्य त्यांचं चांगलं राहावं आणि सुदृढ चांगलं राहावं यासाठी आज भारतीय जनता पार्टीतर्फे इथे विजयनगर अमराईमध्ये माननीय डॉक्टर पूजा संजय गायकवाड, त्याचप्रमाणे आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे असतील, पद्मिनी कदम असेल किंवा शीतल मंडारी माजी नगरसेविका असतील, आणि सगळे आपले भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते या इथे आपल्याला महाआरोग्य शिबिरमध्ये दिसतीलच, तुम्हाला दिसत आहेत. आणि उत्सवामध्ये कार्यक्रम चालू आहे. याच्यामध्ये एकच सांगायचं होतं, भारतीय जनता पार्टी ही फक्त याच्यामध्ये 100% राजकारण न करता समाजसेवा करते. 100% बोलतो का? कारण भारतीय जनता पार्टीचं दिवस रात्र एक कार्यकर्ते प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोचलेला आहे. आणि ह्याच घराघरामध्ये पोचून ह्या वेळेच्या स्थानिक स्वराज्याच्या महानगरपालिकेच्या इलेक्शन असतील त्यावेळेला नक्कीच चांगला रिझल्ट मिळेल की भारतीय जनता पार्टी खरोखर प्रत्येक आमचा बूथ अध्यक्ष असेल या काही असेल ते घराघरामध्ये प्रत्येकाच्या नातेगोतीमध्ये चालू आहे. आणि ह्याच याच्यामध्ये बूथ अध्यक्षाच्या मेहनतीवरती आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सामान्यातल्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि त्याच अनुषंगाने महाआरोग्य शिबिरमध्ये एवढा प्रतिसाद मिळत होता, तर आम्हाला लक्षात आलं की 100% ह्या भारतीय जनता पार्टीचं समाजकार्याचं काम काय आहे हे आज दिसलं. धन्यवाद. शिबिराचं खरं आयोजन असंच आहे की मी माझी नगरसेविका शीतल मंडारी होते. या प्रभागात अनेक वर्ष मी काम करते. एकच प्रभाग नसून आता पण पूर्ण कल्याणपूर्वमध्ये जर पाहताच तर आपला स्लम एरिया आहे. खरं मग चाळी आहे, लोक घरकाम करणारे आहे, बांधकाम करणारे आहे, बिडी कामगार आहे, असे प्रत्येक विविध करणारे समाज म्हणजे मिडियम क्लासचे लोक आहे. मिडियम क्लासच्या लोकांना मोठा आजार कुठला आला तर त्यांना हॉस्पिटलमध्ये शेवटी कळतं, पण त्याच्या अगोदर त्यांना कुठल्या आपण वर्षाच्या ज्या मेडिकल करायला लागतात, म्हणजे वर्षभर त्यांची तपासणी करायची, वर्षातून एकदा आपली बॉडी चेकअप करायला लागते. पण ती बॉडी चेकअप करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात. मग अशा आजारांना त्यांना कुठं जायचं असतं ते कळत नसतं. मग त्यामुळे आपण मेडिकल कॅम्प हा या 6 महिन्यातून आपण करण्याचं आयोजित केलेलं आहे. भारतीय जनता पार्ट्यांना आपण सांगितलं आहे की ह्या लोकांना अचानक कळल्यामुळे की हॉस्पिटलमध्ये शेवटच्या स्टेपमध्ये कळतं. आपल्या वॉर्डमध्ये बरेच कॅन्सरनी पेशंट गेलेले आहे आणि त्यांना शेवटची स्टेज कळल्यामध्ये त्यांचे काहीच कळत नव्हतं. त्यामुळं मला असं वाटलं की आपण समाजामध्ये काम करतो, आपली लोक हा मोठ्या हॉस्पिटलमध्ये खर्च करू शकत नाही आहे आणि त्यांच्यासाठी सुरुवात म्हणजे आरोग्य शिबिर करावं. त्यांच्या आरोग्याची सुरुवात म्हणजे त्यांना काही कळत नाही, त्यांना आपण अवेअरनेस करायला पाहिजे की वर्षातून 2दा आपली स्वतःची बॉडी चेकअप होणं गरजेचं आहे. त्यामुळे हा आम्ही कार्यक्रम भारतीय जनता पार्टी 15 नंबर वॉर्डमधून घेतो.